हे बघा मित्रांनो, माझा भाऊ गाडी घेऊन जात आहे सध्या. आणि की गाडीचं घेर अडकलेलं आहे. गाडीचा घेर अडकल्यामुळे आता इथं विश्रांतवाडीहून भोसरीला चलत जायचं म्हणलं तर कामच तमाम होणार आहे आमचं उन्हामध्ये. ऊन तर खूप आहे. आता ज्यूस पेलोय आम्ही. ज्यूस म्हणजे उसाचा रस पेलोय. बरं झालं विश्रांतवाडीच्या जवळ जवळ गाडी बंद पडली, नाही तर खराडीला बंद पडली असती. घेर अडकलं असतं तर काही मग खरं नसतं. मग कसं आहे मग हरी उन्हात काम? विश्रांतवाडीला जायला 1.5 तास लागते आता उन्हात. भोसरीला जायला काय करणार, जावं चलत आता. मित्रांनो, इथं विश्रांतवाडीला गाडी बंद पडली आमची. गाडी बंद पडल्या. खराडीला गेलो होतो आम्ही. काहीतरी काम होतं, महत्वाचंच काम होतं, जॉबच्या रिलेटेड काम होतं, तिथे गेलो होतो. आता गाडी बंद पडल्या, घेर अडकलेला आहे. अगोदरच मेकॅनिकनं सांगितलेलं होतं 8,000 रुपये खर्च येईल इंजनचं काम करेल गाडी म्हणून, पण आम्ही त्याचं ऐकलो नाही. आता विश्रांतवाडी ते भोसरी 9 किलोमीटर दाखवत आहे, 2 तासाचा प्रवास. हे जो ओळखीचे त्यांना पण फोन लावलो, पण ते कामात बिझी. आता यावर परिस्थिती आहे आमचं. चलत जायचं आता लयच अवघड काम आहे. लॉक झाले काय माहिती. प्लस पकडल्यावर किक हे होत आहे पण घेर लॉक झाले म्हणा. हा हा विश्रांतवाडीला विश्रांतवाडीला तिथेच बघत नाही काय नको गाडी. त्या पोराला पाठवून द्या म्हणा. मॅग्नेटर तुमच्या जवळच टाकायचं म्हणा. होईल का? हा, तुम्ही मॅग्नेट फिरवायला सांगू का त्या गॅरेजवाल्याला? त्यांना आता पैसे किती घेईल? का मग ठीक आहे. इथं जवळपास बघतो गॅरेजवर असं तर विश्रांतवाडीला आणि करून घेऊ. आल्यानंतर तुमच्याकडे चाललं गेलं. हे बघा पेंटिंगचं काम आहे, चालू आहे पेंटिंगचं काम. जबरदस्त. पेंटर खरंच कलाकार असतात बरं. काय कलाकार आहेत, जबरदस्त. बघा पेंटिंगचं काम, बस कलाकारी. आता हेच बघायचं, हेच बघत जायचं काम आहे आमचं. गाडी पळून पडली, ऊन एक लागते भयानक. हे बघा ऑइल काल करून टाकला त्यामध्ये 2-3 दिवस झालं. तेव्हा येऊन आता बरेच माझे आधीपासून आवाज येऊन आता. हा, ते आपल्या ड्रमात लॉक झालंय दादा. हा ते गाडी झाली असती कसं चालू करून टाइम झालं आवाज येत होता. हा, त्याला सांगितलं तर इंजनचं काम करावं लागेल म्हणून. क्रॅक लॉक झाले दादा, ते फ्री करून नाही. हा, त्याला इयरफोन